नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह. पहा, अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं कन्वर्ट करायचं असतं. आता पहा, कोणत्याही एक्झामसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. 10वी असो, 12वी असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, आणि 10वी आणि 12वीला यावर फिक्स क्वेश्चन्स विचारले जातात. चला तर सुरुवात करूया. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं. पहिली गोष्ट पहा, अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह करत असताना वाक्याचा मूळ अर्थ बदलू द्यायचा नाहीये. मग वाक्याचा मूळ अर्थ जर बदलू द्यायचा नाहीये तर काय करायचं आहे, यामध्ये विरोधार्थी शब्द वापरायचे असतात. एकतर वर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडवर्ब असेल, याचा विरोधार्थी शब्द वापरायचा असतं आणि वाक्य बनवायचं असतं. फॉर एक्झाम्पल, आय विल फेल द एक्झाम. हे जर आपण सेंटेन्स पाहितलं तर हे होकारार्थी वाक्य, याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं. आता आय विल फेल द एक्झाम याचा अर्थ मी परीक्षा फेल होईल, म्हणजेच काय होणार आहे, मी परीक्षा पास होणार नाही, असा याचा सरळ सरळ अर्थ आहे. मग फेलचा अपोजिट शब्द काय घेतला, इथं पास हा शब्द घेतला. फेलचा अपोजिट शब्द पास घेतला आणि हे जे हेल्पिंग वर्ब आहे याच्यासोबत नॉट यूज केलं, आणि या पद्धतीनं या अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. तर यामध्ये काय करायचं पहा, पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेलं असतं, याचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं, आणि हे करत असताना जे हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर आहे, त्या हेल्पिंग वर्बला नॉट यूज करा, सेंटेन्स निगेटिव्ह बनून जाईल, आणि एकतर वर्ब, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब याचा विरोधार्थी शब्द यूज करायचा असतो. आता पहा, आय विल फेल द एक्झामचं निगेटिव्ह झालं आय विल नॉट पास द एक्झाम. आता या वाक्यात काय केलंय आपण, जो फेल हा शब्द आहे त्याचा अपोजिट शब्द घेतला पास, आणि विल जे आहे त्याला नॉट यूज केलं, आणि या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. लेट्स लर्न हाऊ टू कन्वर्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स इनटू निगेटिव्ह सेंटेन्स. तर पहा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना वाक्यात सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा असतो. सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं, सब्जेक्ट नंतर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब घ्यायचं, आणि त्यानंतर जर हेल्पिंग वर्ब नसेल तर डू, डज किंवा डीड यूज करायचं. कसं यूज करायचं हे मी नंतर एक्सप्लेन करतो. आणि जे हेल्पिंग वर्ब आहे त्याला काय करायचंय, नॉट यूज करायचंय. हेल्पिंग वर्ब आहे त्याला नॉट यूज करायचंय. आणि आता पहा, पुढे जे आहे अपोजिट वर्ड, एक तर वर्बचा अपोजिट ऍडजेक्टिव्हचा किंवा ऍडवर्बचा, अकॉर्डिंग टू सेन्स ऑफ द सेंटेन्स, यापैकी कायचा तरी अपोजिट शब्द या ठिकाणी यूज कराल तुम्ही पुढं. मग वर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडवर्ब असेल, कशाचा ना कशाचा अपोजिट शब्द यूज करायचा आहे. आणि जर हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब असेल तर ते मेन वर्ब या ठिकाणी यूज करायचंय. तर सरळ सरळ काय गोष्टी लक्षात ठेवा, सब्जेक्ट घ्यायचा, हेल्पिंग वर्ब घ्यायचं, हेल्पिंग वर्बला नॉट यूज करायचं, आणि त्यानंतर मेन वर्ब असेल तर मेन वर्ब घ्यायचं, आणि त्यामधील एक तर वर्ब, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब या कशाचा तरी तुम्हाला अपोजिट शब्द लिहावा लागेल. टेक द एक्झाम्पल्स. आता इथं पहा, ही इज क्लेवर. हे जर सेंटेन्स पाहितलं तुम्ही तर इथं क्लेवर काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, तर इथं सब्जेक्ट घ्यायचा आहे सुरुवातीला, ही वर्ब आहे इज, आणि या हेल्पिंग वर्ब सोबत नॉट यूज केलं, ही इज नॉट, आणि क्लेवरचा अपोजिट शब्द यूज करूया आपण इथं डल. ही इज नॉट डल. आता पहा, हे सेंटेन्स जर पाहितलं, द वेदर इज वॉर्म देअर. द वेदर इज वॉर्म देअर. तर सुरुवातीला काय कराल तुम्ही, सब्जेक्ट घ्याल, तर सब्जेक्ट आहे द वेदर, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याला नॉट यूज करा, त्यानंतर वॉर्मचा अपोजिट शब्द कोल्ड यूज करूया, द वेदर इज नॉट कोल्ड देअर. आता पहा, या ठिकाणी वॉर्म जे आहे ते ऍडजेक्टिव्ह आहे, पण हे जर सेंटेन्स पाहितलं तर या ठिकाणी वर्ब जो आहे याचाच अपोजिट शब्द लिहिता येतो. आपल्याला अपोजिट शब्द कशाचा लिहिता येतो हे समजणं महत्वाचं आहे. आता सुरुवातीला सब्जेक्ट पहा, इथं फॉरगेटचं सेकंड फॉर्म आहे फॉरगॉट, आणि एक रूल हमेशा लक्षात ठेवायचा, तो म्हणजे
पहा ज्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप असतं त्या ठिकाणी सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आपल्याला दिलेलं नसतं. मग काय करायचं, अशा सेंटेन्स मधून हेल्पिंग वर्ब आपण डीड घ्यायचं. तर या ठिकाणी फॉरगॉट आहे तर आपण इथं काय घेऊया, डीड घेऊया. आणि जसंही V2 मधून डीड घेता तुम्ही पुन्हा डबल V2 लिहायचा नसतो, V1 लिहायचं असतं. का तर डूचं दुसरं रूप डीड असतं आणि त्यामुळे मग काय होईल, आय डीड नॉट आणि फॉरगॉटचं रिमेंबर्ड होईल. पण डीड वाक्यामध्ये आल्यास पुन्हा V1 यूज करायचंय आणि V1 जर यूज करायचंय तिथं फॉरगेट येईल. मग फॉरगेटचा अपोजिट शब्द काय आहे, रिमेंबर. मग सेंटेन्स बनल, आय डिड नॉट रिमेंबर द स्कोर. आय डिड नॉट रिमेंबर द स्कोर. समजलं असेल. आता या ठिकाणी पहा, दे एक्सेप्ट द मिस्टेक. येथे हेल्पिंग वर्ब नाहीये, नॉट कसं यूज करायचं, विदाउट हेल्पिंग वर्ब नॉट यूज करता येत नसतं. मग एक्सेप्ट काय आहे, V1 आहे. V1 जर असेल तर त्यामधून हेल्पिंग वर्ब घेता येतं डू आणि पुन्हा V1च लिहायचं असतं, हे लक्षात ठेवा. मग आपण इथं सब्जेक्ट लिहूया सुरुवातीला. सब्जेक्ट काय आहे, दे. एक्सेप्ट आहे V1. तर V1 मधून मी काय सांगितलं, डू हे हेल्पिंग वर्ब घेता येतं. तर आपण डू हेल्पिंग वर्ब यूज केलं, त्याला नॉट यूज केलं. दे डू नॉट एक्सेप्ट आणि डू घेतल्यानंतर पुन्हा शिल्लक काय राहतं म्हटलं मी, V1च शिल्लक राहतं. तर एक्सेप्टचा अपोजिट शब्द काय आहे, रिजेक्ट आहे. दे डू नॉट रिजेक्ट द मिस्टेक. दे एक्सेप्ट द मिस्टेक म्हणजेच काय, दे डू नॉट रिजेक्ट द मिस्टेक. आता या ठिकाणी पहा, ही सिंगल हे सेंटेन्स जर पाहितलं तर ही सब्जेक्ट घ्यायचा, इज हेल्पिंग वर्ब दिलंय तर जशाच तसं त्याला नॉट यूज करायचंय. ही इज नॉट, सिंगलचा अपोजिट शब्द डबल होत नाही, तर पहा हे व्यक्तीसाठी तर मॅरिड हा शब्द यूज करायचा. ही इज नॉट मॅरिड, त्याचं लग्न झालेलं नाहीये म्हणजेच तो काय आहे, सिंगल आहे. या पद्धतीने याचा आन्सर तुम्ही लिहिताल. हा पहिला रूल झाला, अपोजिट शब्द यूज करा. जर हेल्पिंग वर्ब नसेल, जसं की मी तुम्हाला आता या ठिकाणी एक्सप्लेन केलंय, हेल्पिंग वर्ब नसेल तर एक तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो किंवा सिंपल पास्ट टेन्स असतो. मग सिंपल प्रेझेंट मध्ये V1 असेल तर डू घ्या आणि V1 ला V1 लिहा. सिंपल पास्ट मध्ये V2 असतं तर काय करा, डीड घ्या आणि V1 ला V1 यूज करा. आणि वर्बला जर यस किंवा ES प्रत्यय असेल तर त्याला आपण V5 म्हणतो. वर्बला यस किंवा ES प्रत्यय असेल तर त्याला काय म्हणतो आपण, V5. तर अशा वेळेस हेल्पिंग वर्ब यूज करायचं डज आणि पुन्हा V1च लिहायचा, V5 लिहायचा नाही डज घेतल्यानंतरही. हे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता यामध्ये काय महत्वाचे रूल्स पहा, जर ऑलवेज किंवा सेल्डम सारखे शब्द जर असतील तर ते काढून टाकायचं आणि ऑलवेज असेल तर त्या ऐवजी पहा, ऑलवेज असेल तर ऑलवेजच्या ऐवजी नेव्हर यूज करायचं आणि सेल्डम असेल तर त्याऐवजी नॉट ऑफन यूज करायचं. आता हे सेंटेन्स पाहूया आपण. सब्जेक्ट आहे ही, इज हेल्पिंग वर्ब, ऑलवेजचा अपोजिट ऑटोमॅटिकली काय बनतं, नेव्हर आणि रिलॅक्सचं अपोजिट शब्द आहे टेन्स्ड. टेन्स्ड म्हणजे ताणतणाव. ही इज ऑलवेज रिलॅक्स्ड म्हणजेच काय, ही इज नेव्हर टेन्स्ड. आता दुसरा सेंटेन्स आहे या ठिकाणी, इट इज. सेल्डम जर असेल तर काय घ्या म्हटलं इथं, सेल्डम असेल तर नॉट ऑफन घ्या. तर इट इज नॉट ऑफन किंवा ऑफ्टन पण म्हणतात त्याला. इट इज नॉट ऑफन. रिजेक्टेडचा अपोजिट शब्द काय लिहिता तुम्ही, एक्सेप्टेड हा शब्द यूज कराल इथं. रिजेक्टेडचा अपोजिट शब्द काय, एक्सेप्टेड. अपोजिट शब्द माहिती असणं खूप गरजेचं आहे. इट इज सेल्डम रिजेक्टेड, इट इज नॉट ऑफन एक्सेप्टेड.
हे त्याचं आन्सर येईल. आता या ठिकाणी पुढचा रूल पाहूया. वाक्यात आधिक्य दर्शवणारे शब्द असतील. आधिक्य म्हणजे जसं की व्हेरी आहे, एक्स्ट्रीमली आहे, टोटली आहे, त्याचबरोबर कम्प्लिटली आहे, क्वाइट आहे, अब्सोल्युटली आहे, परफेक्टली आहे. हे शब्द लक्षात ठेवा. असे शब्द जर असतील तर ते काढून टाकायचे आणि त्याऐवजी नॉट ॲट ऑल यूज करायचंय. म्हणजे जास्त दर्शवणारे शब्द असतील तर काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी नॉट ॲट ऑल यूज करायचंय. आता पहा, यू आर अब्सोल्युटली राईट. हे जर सेंटेन्स तुम्ही पाहितलं, यू आर अब्सोल्युटली राईट, तर अब्सोल्युटली काय आहे? आधिक्य दर्शवणारा शब्द आहे. हे शब्द पाठ करून ठेवा तुम्ही. असे शब्द असतील तर काढून टाकावेत आणि नॉट ॲट ऑल घ्यावे. मग या ठिकाणी यू आर आणि अब्सोल्युटलीच्या जागी काय येतं म्हटलं मी? यू आर नॉट ॲट ऑल. राईटचा अपोजिट काय होईल? रॉंग. यू आर नॉट ॲट ऑल रॉंग. इट इज व्हेरी इझी. आता हे जर सेंटेन्स तुम्ही पाहितलं तर सब्जेक्ट येईल इट, हेल्पिंग वर्ब इज, व्हेरी आलेलं या ठिकाणी. तर व्हेरीच्या ऐवजी काय येईल? नॉट ॲट ऑल. नॉट ॲट ऑल. इझीचा अपोजिट शब्द काय आहे? हार्ड. इट इज नॉट ॲट ऑल हार्ड. पहा, जर वाक्यामध्ये फ्यू असेल तर नॉट मेनी यूज करायचंय. फ्यू असेल तर नॉट मेनी यूज करायचंय आणि लिटल साठी नॉट मच यूज करायचंय. फ्यू शब्द आलेला असेल नॉट मेनी यूज करा आणि लिटल आलेला असेल तर नॉट मच यूज करायचंय. लिटल आलेला असेल तर नॉट मच यूज करायचंय. मग आता या ठिकाणी पहा, देअर आर. फ्यूच्या जागी काय येतं म्हटलं मी आताच? नॉट मेनी. देअर आर नॉट मेनी. देअर आर नॉट मेनी मँगोज इन द बास्केट. या पद्धतीने सेंटेन्स बनेल. आता पहा, या ठिकाणी जर पाहितलं, आय हॅव लिटल नॉलेज अबाउट इट. आता याचं जर सेंटेन्स पाहितलं तर सुरुवातीला जो सब्जेक्ट आहे आय हॅव, लिटल असेल तर काय घ्या म्हटलं? नॉट मच. आय हॅव नॉट मच नॉलेज अबाउट इट. तर या पद्धतीनं तुम्ही अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स इझिली करू शकताय. तर विद्यार्थी मित्रांनो, छानपैकी प्रॅक्टिस करत राहा. तुमचे जर काय क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कॉमेंट्स मध्ये विचारा. मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.